तर मंडळी आजच्या दुपारच्या जेवणाला बघा मस्त अशी गरमागरम मसाला भात बनवला आहे. मुलं पण आत्ता आलेत बघा स्कूलमधून, त्यांना पण दिलंय मस्त असं गरमागरम भात खायला. तर गुड आफ्टरनून मंडळी, आपण भेटते बघा आज दुपारच्या ब्लॉगमध्ये. तर दुपारचे 3 वाजलेत, मुलं वगैरे आलेत बघा आता स्कूलनं आणि आम्ही बसलो जेवायला. मस्त असं मसाला भात बनवला आहे. तर मंडळी आजचा श्रावणचा पहिला दिवस आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रावण महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी इकडे बघू शकता तुम्ही, आज मुलांना मी दुपारच्या जेवणासाठी बघा गरमागरम मसाले भात बनवला आहे. मी रोज बघा मुलांना दुपारच्या जेवणासाठी गरम काही ना काही बनवत असते. कधी वरण भात, कधी फक्त पांढरा भात, तर कधी असा मसाला भात बनवत असते बघा. आज मुलांना मस्त अशी मी मसाला भात बनवला आहे बघा. तर मैत्रिणींनो बघा, मी इकडं मेहंदीचं पॅक तयार करण्यासाठी बघा 2 निशाचे ब्लॅक कलर घेतलेत आणि प्रेम दुल्हनचे 3 ब्राऊन कलरचे पाकिट घेतलेत. हे 3 आहेत आणि हे 2 आहेत, हे 5 आहेत बघा. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊया ह्या प्लॅस्टिकच्या डब्यात. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता इकडं मी एका डब्यात की नाही हे दोन्ही मेहंदी मिक्स करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण अगोदर बघा मी इकडे एका मिक्सर जारमध्ये ॲलोवेरा कट करून टाकले आणि छान असं त्याचं पेस्ट बनवून घेतले बघा. आणि हे ॲलोवेरा जेल तयार झाले इकडं. आता हे आपण याच्यामध्ये टाकून घे सगळं. प्युअर ॲलोवेरा जेल आहे बरं का, इथं आमच्या घरासमोरच मी लावलं होतं, त्याच्यातलं आहे बघा हे. आता ह्याच्यामध्ये बघा इकडे खोबरेल तेल आणि मी थोडंसं याच्यामध्ये इंदुलेखा तेल पण ॲड केलं आहे, ते थोडंसं टाकून द्यायचं याच्यात. ज्यांची केस कोरडी आहेत ना त्यांनी फक्त टाकायची. माझी केस थोडी कोरडी आहेत म्हणताना मी खोबरेल तेल टाकलं आहे. ज्यांना केसांना छान असं कलर आणायचं असेल तर त्यांनी टाकायचं नाही. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि लागेल तेवढं वरनं आपण हे साधं पाणी घालूया. छान अशी याची आपण मेहंदी पॅक तयार करून घेऊया आता. तर मैत्रिणींनो फायनली बघा आपलं मेहंदीचं पॅक रेडी आहे. आता आपण हिला लावूयात छान असं. तर मैत्रिणींनो बघा खूप दिवसापासून केसांना मेहंदी लावायचं म्हणत्या, त्याचा काही योगच येत नव्हता. तर फायनली आज डिसाईड केलं की आज कितीही कामं असू दे त्यातनं वेळ काढून आपल्याला मेहंदी लावायचंच आहे म्हणून. तर मैत्रिणींनो बघा इकडं मी छान असं मेहंदीचं पॅक तयार केलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे कोमलताईंच्या घरी मेहंदी लावायला. तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या कॉलनीत कोमलताई राहते, त्यांचं म्हणजे घरीच पार्लर आहे. तर आम्हाला काही गोष्टी एकदम सोप्या जातील, म्हणजे गावात वगैरे जत जायला लागत नाही आपल्याला. इथल्या इथं आपल्याला म्हणजे सोप्यात जातं सगळं काम, इथल्या इथं जाऊन येऊ शकतो आपण, टाईम पण वाचते. तर त्यांनी बघा आता मेहंदी लावून देते माझ्या केसांना. मी छान असं पॅक पण तयार करून घेतला इकडं. तर चला आता आपण त्यांच्या घरी जाऊया. चला आता आपण जाऊया त्यांच्या घरी. आमच्या घराच्या नंतर बघा हे पुढचं घर आहे तृप्तीताई त्यांचं. तृप्तीताई त्यांच्या घरासमोरचं घर आहे हे कोमलताई त्यांचं. हे बघा कोमलताई त्यांचं घर आहे. चला बघूया काय करायला लागलेत. दार तर बंद दिसतोय. का बरं? तर या आहेत बघा कोमलताई. कोमलताई म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे बरं का, मी कोमल म्हणू शकते. ओके चला बघू सर की मम्मीला बघू जरा. गाईज व्हिडिओमध्ये यायचं म्हणून बघा तिकडे काय चालू आहे. कुठं रे दिसू ना मला. तर गाईज कोमल ते रेडी व्हायला गेलेत बघा, आता व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून तिने आल्यावर आपण मेहंदी लावूया. तर मैत्रिणीनं बघा इकडं निम्म्या केसांना मेहंदी लावून झालंय. तर इकडे 4 केस आणि इकडे 4 केस राहिलेत बघा.
तर मैत्रिणीने बघा मेहंदी लावायचं कंप्लीट झालंय. तर गाईज बघा अशी मेहंदी लावल्या. मेहंदी लावायची खूप आवडली असेल तर कमेंट करा. तर मंडळी चला, तर आता आपण पंढरपूरहून मी आणलेली छोटीशी शॉपिंग बघूया. तर चला, सगळ्यात आधी आपण ही 4 झाडं पाहूया. तर ही 4 झाडं बघा मी पंढरपूरहून सांगोल्याला येत असताना सांगोल्यात मला काही नर्सरी दिसली, तर तिथून बघा मी ही 4 झाडं घेतली आहेत. कुंड्या काही मला पसंत पडली नाही म्हणताना मी घेतली नव्हती. तर ह्यातले ही 2 जोड आहेत आणि ही 2 जोड आहेत बघा. तर मंडळी मला ह्यातली एक जोड जी आहे ती हॉलमध्ये ठेवायची आहे आणि दुसरी जोड आहे ती अंगणात ठेवायची आहे कट्ट्यावर. तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की यातली कोणती जोड मी हॉलमध्ये ठेवू आणि कोणती जोड मी बाहेर कट्ट्यावर ठेवू. तर मला लगेचच कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आता बघा मंडळी, मी घेतलेली ही सुंदर गणपती मूर्ती आहे. गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या देवघरात नव्हती, म्हणून यावेळी पंढरपूरला गेल्यावर ही सुबक अशी मूर्ती मला आवडली आणि मी लगेच घेऊन आले बघा. आता श्रावण महिन्यात देवघराची छान अशी सजावट करून ही गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात मला स्थापन करायची आहे बघा. आणि त्यानंतर बाकीचे देव व्यवस्थित मांडायचे आहेत. आणि बाप्पांसोबत बघा देवघरातल्या बाकीच्या देवांसाठी हे सुंदर मोत्यांचे हारसुद्धा मी पंढरपूरहून घेतले आहेत. देवघरात हे हार लावल्यानंतर बघा देवघर अजूनच आपलं सुंदर दिसणार आहे. तर अशी होती माझी पंढरपूरची छोटीशी शॉपिंग. तुम्हाला यामधली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, झाडाची कोणती जोडी आवडली हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंटनुसार मी ती झाडं ठेवणार आहे. तर मंडळी आमच्या हो बघा आज गेले होते बनाळीला आणि तिकडून येताना बघा हे एवढे सगळे पेरू, काकड्या, थोडीशी भेंडी आणि फ्रेश कढीपत्ता पण घेऊन आलेत बघा. आणि आज आमच्या अहोंच्या सोबत बघा सासूबाई पण आलेल्या आहेत. त्यांना थोडंसं बरं नाही आहे म्हणून उद्या त्यांना शिरोळला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे बघा. मग सासूबाईने सांगितलं होतं की घरी आल्यावर मला गरमागरम चकुल्या पाहिजेत, म्हणून म्हटलं चला आज सासूबाईंच्या आवडीच्या चकुल्याच बनवूया. बघा मी चकुल्या बनवायला घेतल्या आणि इकडे आमचे चकुले शिजायच्या अगोदरच त्यातली गरमागरम कटाची आमटी घेऊन चपातीसोबत मस्त खायला बसलेत. आता बघा जेवणाची वेळ पण झाली आणि आज आम्ही सगळेजण बाहेर बसून एकत्र जेवायला बसलोय. सासूबाई पण आमच्यासोबत जेवायला बसल्या आहेत बघा. जेवायला गरमागरम चकुल्या आहेत, त्यासोबत कटाची आमटी, काकडी, कांदा सगळं केलंय. आणि खरं सांगायचं तर आज सगळेजण एकत्र बसून जेवायला मिळालं ना, त्यामुळे आज खूपच छान वाटतंय. आज आमची फॅमिली एकदम कंप्लीट वाटते. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा देखील व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा आपला ब्लॉग असेल शिरोळमधला, त्यासोबत आम्ही जाणार आहे नरसोबावाडीला पण. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच हसत राहा. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.